बाबासाहेब आंबेडकरांची लेक आहे, रमाईंची लेक आहे. सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा हात माझ्या पाठीवरती आहे. एखाद्याने अधिकार दिला नाही ना, खेचून घेण्याची धमक आम्ही ठेवतो. आज तुम्हाला विनंती आहे, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला तुम्ही सत्तेत पाठवा. नाही या मुंबईचं चित्र बदललं तर लक्षात ठेवा. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, ज्यांनी तुमच्या रस्त्याचे, नाल्याचे, पाण्याचे पैसे खाल्लेत ना, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. मुंबईतील असं भाषण तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. वार्ड क्रमांक 139 मुंबई येथील स्नेहलताईचं हे भाषण. बाबासाहेब आंबेडकरांची लेक आहे, रमाईची लेक आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पाठीवर हात आहे. वार्ड क्रमांक 139च्या स्वतः उमेदवार स्नेहलताई आहे. त्यांची निशाणी सिलेंडर आहे. आणि असं धडाकेबाज भाषण आपण कदाचित ऐकलं नसेल. आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, स्नेहलताई सोनी तुम आगे बढ़ो. धन्यवाद. सर्वप्रथम वंचित शोषित घटकांच्या उद्धारासाठी आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुष महामातांना माझं त्रिवार अभिवादन. राजकीय परिघापासून उपेक्षित असलेल्या वंचित शोषित घटकाला राजकारणाच्या केंद्रबिंदू स्थानी आणून बसवणारे तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक 139 मधली सर्व माता भगिनी, तुम्हा सर्वांना माझा सविनय जय भीम, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम, नमस्कार. दोस्त हो, गेल्या 2014 ते 15 पासून विद्यार्थी चळवळीमध्ये काम करायला माझी सुरुवात झाली. विद्यार्थी, SC, ST, NT, OBC समाजातल्या विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं मला आजच्या घडीला मुंबई प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी मिळाली आणि त्याचसोबत प्रभाग क्रमांक 139च्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्य घराण्यातून आलेल्या तरुणांना राजकीय संधी, राजकीय प्रतिनिधित्व करण्याची जर संधी कोणी देत असेल तर ते श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. आज या विभागातले स्थानिक प्रश्न जाणून घेत असताना वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. इथल्या लोकांना अगदी नागरी सुविधांसाठी भांडावं लागतंय. आशिया खंडातल्या सगळ्यात महागड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंबई महानगरपालिकेची आज जर परिस्थिती बघितली तर इथल्या मुंबईकरांना पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. या विभागातल्या लोकांना ज्या पद्धतीचं पाणी मिळतंय, काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काही आंदोलनं इथल्या महानगरपालिकेच्या कार्यालयावरती घेतली गेली होती आणि इथल्या महिलांनी ज्या वेळेला मला त्या पाण्याचे व्हिडिओ दाखवले की ताई आमच्या घरी अशा पद्धतीचं पाणी येतंय, 15 मिनिटं 25 मिनिटं इथे पाणी दिलं जातं, त्याच्यापैकी सुरुवातीची 20 मिनिटं त्यांना दूषित पाणी येतं, उरलेल्या 5 मिनिटांमध्ये त्या महिलेची कसरत असते की ती पाणी पियायचं भरेल की वापराचं भरेल. ही अशा प्रकारची परिस्थिती इथल्या लोकांवरती आणलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जर नाले बघितले तर तुंबलेले दिसून येतील, त्याच्यामध्ये भरमसाठ कचरा असलेला दिसून येईल. रस्त्याची परिस्थिती अत्यंत निर्दयी आहे. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, ज्यांनी तुमच्या रस्त्याचे, नाल्याचे, पाण्याचे पैसे खाल्लेत ना, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. इथल्या तरुणांमध्ये अंमली पदार्थाची विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. दोस्तो, या ठिकाणी हे अंमली पदार्थ वाटणारे कोण आहेत याचा जर तुम्ही शोध घेतला ना तर तुम्हाला समजून येईल की इथल्या लोकप्रतिनिधींची कामं कशा प्रकारे चालतात. इथल्या तरुणांचं उज्ज्वल भविष्य बर्बाद करण्यासाठी इथले सत्ताधारी काम करतायत. त्यामुळे आता वेळ आलेली आहे, तुमच्या आमच्या सर्वसामान्य घराण्यातला, ज्याला इथल्या जनतेचे प्रश्न माहिती आहेत, ज्याला इथल्या लोकांचे प्रश्न माहिती आहेत, अशा सुशिक्षित तरुणांना तुम्ही या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी मी स्वतः मुंबईतल्या आधारभिंतींच्या संदर्भात एक मोठं जन आंदोलन उभं केलं होतं. सन्माननीय श्रद्धेय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये या आंदोलनाची पार्श्वभूमी या ठिकाणी पार पडलेली आहे. सुजातदादांनी स्वतः त्या आंदोलनाच्या स्थळी भेट दिली आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल, वंचित बहुजन आघाडी कुठल्याही प्रकारे सत्तेत नसताना इथल्या शासनाला आम्ही भाग पाडलं त्यांचा महत्वाचा असलेला GR बदलण्यासाठी. ही ताकद वंचित बहुजन आघाडीची आहे. पण आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळेला समर्थ राहिलेलो आहे. आम्ही सत्तेत नसतानाही आम्ही समर्थ राहिलेलो आहे. आज मुंबईच्या SRAच्या प्रश्नांवरती जेव्हा वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर SRAला आम्ही भाग पाडलं इथल्या बिल्डरांवरती कारवाई करण्यासाठी. इथल्या सगळ्या प्रस्थापितांनी, इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी ही मुंबई इथल्या बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे. अशा बिल्डरांवरती कारवाई करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. वंचित बहुजन आघाडी प्रत्येक आंदोलन, प्रत्येक गोष्ट ही अत्यंत लोकांकडची असलेली सुविधा लोकांना पोहोचवावी याच्यासाठी तळमळीने काम करते. पण दोस्तो हो, फरक इतकाच आहे की आम्ही आज सत्तेमध्ये नाही आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला तुम्ही सत्तेत पाठवा. नाही या मुंबईचं चित्र बदललं तर लक्षात ठेवा, वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती आधारित आहे. बाबासाहेब आंबेडकरांची लेके, रमाईंची लेके, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा हात माझ्या पाठीवरती आहे. एखाद्याने अधिकार दिला नाही ना, खेचून घेण्याची धमक आम्ही ठेवतो. आज या विभागामध्ये महिला आरक्षित वॉर्ड पडलेला आहे. सगळ्या प्रस्थापित पक्षांनी, तिथल्या पुरुषांनी स्वतःच्या घरातल्या असलेल्या महिलांना पुढे केलेलं आहे. त्यांच्या आईला, त्यांच्या बहिणीला, त्यांच्या पत्नीला उभं केलेलं आहे. पण आज वंचित बहुजन आघाडीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या विभागाची जबाबदारी दिलेली आहे. आणि ज्या वेळेला अशा महिला निवडून येतात त्यावेळेला त्यांची जी चावी असते ना, ती तिथल्या पुरुषाच्या हातात असते. त्यामुळे अशा महिला जरी निवडून आल्या तरी त्या लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी असमर्थ ठरतात. अर्ध्या रात्री धावून जाण्याची तयारी आमच्यासारख्या महिलांची आहे. तुम्ही नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा विचार करा. जे ह्या चळवळीमध्ये काम करत आलेले आहेत, ज्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्याची या ठिकाणी माहिती आहे, अशा महिलांना तुम्ही मतदान करा. आणि या विभागाची जर खऱ्या अर्थाने परिस्थिती तुम्हाला बदलायची असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहा. आपली निशाणी आहे गॅस सिलेंडर, 8 नंबरचं बटन आहे. याच्या पुढे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी थांबते आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते, एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन बघा. नाही तुमच्या संधीचं सोनं केलं तर आम्ही या ठिकाणी राहणार नाही. या ठिकाणी इतकंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. सध्या बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, सध्या बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सत्तेत पाठवा. नाही या मुंबईचं चित्र बदललं तर मग सांगा. स्नेहलताईचं भाषण आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून कळवावे. आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.